तेव्हा पंचायत स्थापन झाली, तेव्हा जनगणना चालू झाली. मला वय कोणी विचारू शकत नाही. ते काळात नाही तळहाटी, नाही सरपंच, नाही पाटील, नाही काही नाही. पाटील ठेवला आता गावात, पण मुलगा किंवा मुलगी झाली, जन्माला आली, तेव्हा काय पाटलाकडे जाऊन सांगायचा वडिलांनी, काय झाला मुलगा. मग तो मंगळवारी जन्माला आला, त्याचं नाव मंगळ्या. बुधवारी जन्माला आला, त्याचं नाव बुध्या. शुक्रवारी जन्माला आला, त्याचं नाव शुक्र्या. शनिवारी जन्माला आला, त्याचा सोने नाव. अशी आमचे मुलीचे पण बुधवारी बुधी नाव, मंगळवारीची मंगळी नाव, अशी नाव आमची. पण तुमचं नाव भिकल्या का ठेवलंय? भिकल्या म्हणजे माझं 2 भाऊ मयत झालं. बर, मोठे होते तुमचे? मोठी मुलगीचे पाठवलं, मयत झालं. म्हणून एक गुरुबोवा म्हणून साधू आला होता. त्या आईचे हात पाहिलं आणि त्यांनी सांगला, बाई तुझं 2 मुलगे गेलं. का गेलं? जादू टोना काहीतरी कोणातरी केला म्हणून मयत झालं. मग आता 5 घरी भिक्षा मागायची, 5 घरी भिक्षा मागायची, एवढं तांदूळ मागायचं आणि त्याचा हे करायचा 25 आणि त्याचं नाव भिकल्या ठेवायचा. अच्छा, तेथून जगतील. मग तेथून मी जन्माला भिकल्या म्हणून भिकल्या. मग माझी बहीण ठेवली नाव, तिचा नाव ठेवला. मग तेथूनशी मी 2रा मुलगा झाला, 3रा मुलगा झाला, 4था मुलगा झाला. तेथून एकही नाही गेला, म्हणून माझं नाव भिकल्या. आणि आता भिकल्याने हे जगभरात भिकल्या 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 म्हणजे नाव कुठं तरी निसर्गात असा दिला. पण तुम्हाला आठवतं का तुम्ही पहिल्यांदा हे कधी वाजवलं? तुम्ही कसं म्हणजे वाजवायला कशी सुरुवात केली? वडील वाजवायचे, आजोबा वाजवायचे? ते सांगतात ना. आणि मग तुम्ही म्हणजे पहिल्यांदा कधी वाजवलं? काय वय होतं तुमचं? वय माझी 10-12 वर्षाची वय होती. शाळा नाही ना, आणि शाळा होती पण मागा दिली. मग आमचा कोठी गाव, कोठेही वसायचा आणि कोठेही जमीन कसायची. आणि चांगलं सुधारलेले लोक ते मोठं कुठंतरी त्यांच्या घराण्यात चांगला म्हणून ते शाळेत घालवलं ना. तोपर्यंत मी तर 10-12 वर्षाचा मोठा. मग आमच्या इथं पंचायत स्थापन झाली आणि मग पंचायतीत मग नावा घेतली. अरे वय मग आमचा सांग, घ्या मनापासून नाव. 3 वर्षाचा काय, 4 वर्षाचा काय, 5 वर्षाचा घ्या. गुरुजी म्हणजे मास्तरला गुरुजी सांगत घ्या नाव. तर मी तर परत 10-12 वर्षाचा. मग मला शाळेत एक दिवस गेलो तर धडा मला दिला था. म्हणजे सगळ्यांनी असे बसेल तर सगळ्यांनी दिला. गणेशाय नमहा. तर एक कुठला त्यांच्या गणेशाय नमहा. माल उठवला, मी सांगला तर श्री गणमने हा, श्री गणमने हा. अरे काय सांग, मस्करी करतो का? माझे एक एठ लगावली ते मार खायचा हो. दररोज मला सोडल, मार खायणार नाही. सांगला तर वडिलांना सांगला, मी गाईशी जाण, बकऱ्यांशी जाण. मग बकऱ्यांशी जास्त मग जा. आणि बकऱ्या चरत तोड्यात वादव तारपा पण नाही. अच्छा, मग मला ते बारकाच करून दिला ना. पण हाच बारका असतो का याच्यापेक्षा आणखी बारका असतो? जशी बनवली तशी. ते आपल्या मनावर. अच्छा, मोठी बनवायची, त्याच्या मोठी बनवायची. जसा सुवास वाढला तशी मोठी बनवायची. हे आपल्या आवडीवर. नाही पण मला सांगा की आता हे वाद्य जे आता हे तुम्हीच तयार केलं? हो, मीच. तर मग आता हे जे 2 आहेत ते बांबूच आहेत ना? हे बांबू. आणि मग ते हे माडाचं पात आहे. अच्छा, माडाचं ताडगोळ आहे. त्याचा साऊंड बनवलेला आहे, पुढा आवाज जास्त जावा म्हणून. बर. हे जर काढला तर तो आवाज जास्ती जात नाही. नाही पण त्याला मग नंतर काय मेण वगैरे लावलंय का? त्याला काय पॉलिश केलंय का? मेन लावलाय. याला तो उंबराचा चिक, झाडाचा चिक लावतो. नाहीतर आता मग ते फेविकॉल ते लावतो. म्हणजे नाहीतर आधी पूर्वी उंबराचा चिक. नाही, आता असं आहे की आम्हाला आता याच्यावरही तुम्ही फार छान चित्र काढलेली आहेत. आता वारली पेंटिंग सगळ्या आता जगाला माहिती झाली. तर तुमच्याच इथून आली आणि ती कला आता वारली पेंटिंग म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध झाली. तर त्याच्यामध्येही तांदळाच्या पिठीनं चित्र काढतात. आता ही जी तुम्ही चित्र ह्याच्यावर जे सजावट केली आहे ही आता रंग आलं, पण पूर्वी कसं होतं? नाही, पहिली आता हे माझ्या मनावर अशी कोठं गेलो तर आपले अंगावर कपडं राहिलं तेव्हा तो माणूस चांगला.